मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण करत आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदेचे विशेष कार्यकारी अधिकारी षडयंत्र करत असल्याचा आरोप केलाय. मुख्यमंत्र्यांचे खास विशेष कार्यकारी अधिकारी आमच्या समाज बांधवांना घेऊन दिल्लीला पळत आहे असं जरांगे म्हणाले. प्रत्यक्ष त्यांचे कोणी लोक पाठवून प्रत्यक्ष सांगावं की किती दिवसात सगळ्या स्वरीची अंमलबजावणी करायले का लगेच करायले. हे दोन प्रकार आहेत. किती दिवसात करायले का लगेच करायले. गुन्हे किती दिवसात मागे घ्यायलेत, कोणते घ्यायले. हैदराबादचे गॅजेट लगेच घ्यायला लागले तर किती दिवसात घ्यायला. मराठा आणि कुणबी एकचा कायदा पारित करण्यासाठी आधाराची गरज होती. 57 लाख नोंदी मिळालेली, ती किती दिवसात करणार. म्हणजे ज्या काय ठरलेल्या विषय ती किती दिवसात करायला, ते प्रत्यक्ष तर कळायला पाहिजे. आम्ही पहिल्यापासूनच सांगतो ना, आज थोडं सांगतो. माझ्या समाजाचा राजकारण अजेंडाच नाही आमचे लेकर आम्हाला मोठे करायचे, त्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे. आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी ही आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे, मी पहिल्या दिवसापासून तेच बोलतो, त्या व्याख्येप्रमाणे ही असावी. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी होताना आम्ही जी ज्याशी वाशीमध्ये अधिसूचना काढली, त्या दिवशी आम्ही सांगितलं होतं की आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणेच त्या अगोदरही तेच सांगितलं होतं आणि त्या पद्धतीनं ती असावी, एवढंच आमचं म्हणणं आहे. बाकी काय आमचं काय म्हणणं, आमचं काय अर्थ नाही. ते सांगावं स्पष्टपणाने, उपोषण होईल नसतं, पण ते सांगितल्याशिवाय कसं किती दिवसात करायले का लगेच करायले, हे अनेक प्रश्न आहेत त्याच्यात. आम्ही तर तेच मागतोय द्या म्हणून, बाकी काय म्हणणं आहे. जगदीश सोयरेंच्या संदर्भात जो एक नोटिफिकेशन काढलेला आहे त्यावर कारवाई सुरू आहे आणि लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल आणि सोबतच ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही, त्या नेत्यांशी चर्चा करून सकारात्मक पाऊल टाकलं जाईल असं ते म्हणाले. ओबीसी नेते समजूनच घेत नाही सगळ्यात मुळात. म्हणजे ओबीसीला धक्काच लागत नाही किंवा ओबीसीचा काही संबंध याच्याशी येत नाही, कारण मराठा हाच कुणबी आहे, कुणबी हाच मराठा आहे. उगे ते आडेओढे घेतात आणि जाणून बुजून तेढ निर्माण राज्यात करायला लागले. म्हणजे हे सुद्धा लय महत्वाचं. काही काही तर त्यांना तिकडे प्रसिद्धी मिळत नाही, इकडे मीडिया म्हणून इकडेच बसायचं म्हणतात अंतरावली. काय काय त्यांचे गावं जळाले तिकडे असं. म्हणजे काही काही ऐकायला ते नवीनच, जिकडे मराठी करते तिकडेच त्यांना करायचं असं. असं नसतं. म्हणजे काय त्याला काय म्हणतात मग, समजा तुम्हाला इथं करायचं म्हणल्यावर त्याचा अर्थ काय होतो, जातीय तेढ नाही होत का. मुद्दाम तुम्हाला जातीय तेढ निर्माण करायचा आणि नाव आम्हाला ठेवता जातीवादी म्हणून आम्ही, आणि तुम्ही म्हणणार इथं बसणार आम्ही, तिथं बसणार आम्ही. मग याला काय म्हणते, जाणून बुजून जातीवादच म्हणतात ना. स्वतःला लय प्रगल्भ विचाराचे ओबीसी नेते म्हणून घेते स्वतःला, आणि इकडे बसणार आणि तिकडे बसणार. जरी संविधानिक अधिकार असला तरी पण काय असं जिथं तेढ निर्माण होईल तिथं बसणार का. काय विचार आहेत बघा यांची. शाहू फुले आंबेडकरांचे विचार देशाला सांगत पळत येत नुसती भाषण होती. काय यांचं बघा, हे सरकारच जाणून बुजून षडयंत्र आहे. सरकारने आणखीन एक काल परवा षडयंत्र केले सरकारनं. आम्ही मुख्यमंत्र्याला खूप चांगलं मानतो आतापर्यंत, इथून पुढेही मानणार आहे शिंदे साहेबाला. त्यांचा ओळखीत आमचे लोक फार दिल्लीपोत घेऊन पळायला. आता आम्हाला कळतं सगळं, कोणाच्या गाड्या आहेत वापरायला काय. आता नवीन काय षडयंत्र रचलंय मुख्यमंत्र्यांच्या ओळखीनं काय माहितात. दिल्लीला जायला लागलेत आमचे काय काय बांधव. त्यांचा काय दोष नाही, त्यांना बकरा करायला लागले. पण आता हे काय डाव रचेला आहे. मुख्यमंत्र्याचं ओळखी मुख्यमंत्री संघ राहतो, मराठ्यांचा मुख्यमंत्री, पण मात्र मुख्यमंत्री मराठीचे असूनही त्यांचे ओळखी मात्र त्यांच्या जातीतून होते. हसून खेळून गोड बोलते, पण कार्यक्रम प्रत्येक वेळेस मराठ्याचा लावते. 2-4 वेळेस झाले त्यांचं आता असं, एकदा दोनदा नाही. कशाला त्याला म्हणा त्या मुख्यमंत्र्याच्या ओळखीला तेल होते तो मराठ्याच्या अन्नात रायगडची. आता तर आमचे लोक दिल्लीपर्यंत यायला लागले. षडयंत्र काय रचून आणलंय काय नाही कळण, थोड्या दिवसात उघडं पडत 100%. सगळ्याला सगळं माहित असते, कोण कुठं जातो, कोण कुठं उतरतो, विमानतळावर जायला कोणाच्या गाड्या आहेत, आणून नेऊन सोडायला कोणाच्या आहेत, कोण कोण सोबत येत. मुख्यमंत्र्याला आम्ही खूप चांगलं मानतो ना आम्ही. षडयंत्र काय आहे आता उघडं पडेल ना, आता माहित नाही ना, 1-2 दिवसात येऊन मिळत आम्हाला.
हे तर माहित झालं ना, ही काय साधी सोपी गोष्ट आहे का एवढं माहित होणं पण. ते पण इतकं सरकारच्या सगळ्या संस्था यंत्रणा असून आमच्यासारख्या गोरगरिबाच्या पोराला जरी हे माहित होतंय, आणखीन काय पाहिजे. मुख्यमंत्र्याला आम्ही खूप चांगलं मानतो. इथून पुढेही मानणार आहे, तिथून मागेही मानत होतो आणि आजही मानतो मी तर. परंतु त्यांची ओळखी असे लोकांना घेऊन दिल्लीला आता आता मुंबई संपली, आता दिल्लीपर्यंत घेऊन चालले. तिकडून काय बनवून आणतात काय माहित. ते आणलं असं साच्या बनवून, काय मला बदनाम करण्यासाठी किंवा माझ्या मराठ्याला बदनाम करण्यासाठी काहीतरी आणलं असणार आहे बहुतेक. ते त्यांना जाणाऱ्याला बोलून उपयोगच नाही, कारण हे षडयंत्र सरकारकडून आणताय ना. ते काय बळीचे बकरी करणार आहेत त्यांना. ते आम्हाला कालच माहिती मिळाली 2 दिवसापासून. आम्ही चालू आहे, चालू आहे. पण डिटेल मध्ये होईल आज उद्या 2-3 दिवसात होईल माहिती. काय सरकार, काय ओळखी. अरे चांगलं करायचे काम करा, काय ओळखी काय काय स्वतःला शहाणा समजू. अरे बाळा, चांगलं करायचं काम का. ते मागच्या कुठल्याला जवळ करता, कुठल्या लोकांना जवळ करता. समाजाला जवळ करा, माया मराठ्याला जर गोरगरीबाला काय मोठं पण तुम्हाला त्याच्यात. ठीक आहे, तुमचं तुम्हाला लग लाभ. मला काय त्याच्यात जास्त बोलायचं नाही, फक्त माहिती मिळाली आणि ती खात्रीला आहे. ती खोटी नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. विमानतळावर सगळे सीसीटीव्ही आहेत, अमुक सगळं आहे. उतरलंय कोण, कुठं उतरलंय, काय केलंय, आपण खोटं बोलवलं. मुख्यमंत्र्याला बदनाम करायचं काम दिसतं ओळखीचं बहुतेक. या षडयंत्राचा काय परिणाम ए, परिणाम माझ्यावर काय परिणाम होणार आहे, नाही समाजावर काय होणार आहे ते षडयंत्र. काही असू द्या म्हणतो मी तुम्हाला. काही बनवलेला असू द्या, काही प्रेस घ्यायचे सांगितलेलं असू द्या, काही सांगितलेलं असू द्या, मराठा बदनाम होईल असा समोरचा बी शक्यतो आमचाही